की आपल्याकडे संयम असला पाहिजे, आपल्याकडे ती व्हिजन असली पाहिजे आणि ती व्हिजन घेऊन सुजाताताई आणि त्यांचे सगळे सहकारी काम करतायत, त्याला आपण हे केलं पाहिजे. तुम्ही जर त्याच्यावरचं मी त्या लोगोवरची एक ओळ वाचली मुकुंद, की वी टीच विथ लव. मी आत्तापर्यंत असं कुठंही स्लोगन वाचलेलं नाही आहे. वी टीच विथ लव. एकदा गौतम बुद्धांना प्रश्न विचारला होता की लाईक आणि लवमध्ये काय फरक आहे ना. मी लाईक करतो आणि लव करतो. आता आपण जर पटकन कोणाला असं म्हणलं की आय लव यू तर ते आपल्याला हाणेल ना, है ना. पण बुद्धांनी तसं सांगून ठेवलं होतं की लव, तुम्ही लाईक करण्यापेक्षा लव करा, है ना. ज्यांना फुलं आवडतात ना ते झाडाकडे बघताल आणि म्हणताल की आय लाईक द फ्लावर्स, आणि एखाद्या वेळेस ते फूल तोडून घेण्याची शक्यता आहे. पण जे फ्लावर्सवर लव करतात, है ना, आय लव द फ्लावर्स असं म्हणल्यानंतर मुळाला पाणी घालण्याची ज्यांना बुद्धी होती ना ते खरे लव्हर असतात. हां, त्यांनी तिथे मुळाला पाणी घातलं पाहिजे. पाणी घालणारे लव करणारे असतात आणि तोडून घेणारे लाईक करणारे असतात. आता तर आपण समाज माध्यमाच्या एवढ्या युगात आहोत की आम्हाला एखादी पोस्ट केली की किती लाईक आल्या हे बघण्यातच आमचा वेळ जातो. पण इथं ह्या मंचावर जे होणार आहे ना, ही त्या लेकराच्या जीवनातली सगळ्यात मोठी ऐतिहासिक घटना आहे. आणि या ऐतिहासिक घटनेचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत की त्याला इथं एखाद्या गाण्यावर नृत्य करायचे, त्याला गोष्ट सांगायची, त्याला आणखीन काय एखादा समूह नृत्य करायचं, त्याला गाणं म्हणायचं, त्याला व्यक्त व्हायचं आहे. लहान लेकरांना व्यक्त होण्यासाठी संधी देणं याच्यासारखं पवित्र काम कोणतं नाही आहे. आणि ते पवित्र काम फुटके दाम्पत्य करते आपल्या साथीदारांच्या मदतीने. याच्यासाठी तरी जोरदार टाळ्या वाजवा की आपल्या लेकरांना जे घडवतात त्यांच्यासाठी तरी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आम्ही तर काय, आम्ही पाहुणे म्हणून आलो आहेत. पण जिथं जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते हे सगळं जे चाललेलं आहे ते उदात्त आणि उन्नत आहे. आणि हे उदात्त उन्नत आपल्या पदरात पाडून घेण्याचं काम पालकांनी केलं पाहिजे. एक मी छोटी गोष्ट पालकांसाठी सांगेल. लहान लेकरांना तर ते आता कळणार, कारण त्यांना सगळ्यांना मेकअप करायचा आहे, कपडे घालायचे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. विवेकानंदांना त्यांच्या जीवनातला एक चरित्रातला एक प्रसंग आहे, तो फक्त सांगणारे छोटासा प्रसंग आहे की नरेंद्र लहानपणी परीक्षेला जाताना आपल्या आईच्या पाया पडला आणि आई म्हणाली की चाकू आण. प्रवीणजी, आई काय म्हणाली की चाकू आण. आता बघा, पालक, मुलगा परीक्षेला निघाला आहे आणि आई म्हणती चाकू आण. त्याला वाटलं साखर दही काही हातावर घालावं आणि छान असं आपल्या पाठीहून हात फिरवावा, चांगले गुण घे, चांगला पेपर सोडवा असं म्हणील आई. पण आईने काय म्हणलं की चाकू आण. हा आज्ञाधारक होता, त्यांनी माझघरात गेला, स्वयंपाकघरात गेला, तिथून चाकू घेतला आणि चाकू आपल्या आईच्या हातात दिला. चाकू हातात देताना त्या नरेंद्रने पातं आपल्या हातात ठेवला तर मूठ दुसऱ्याकडे आपल्या आईकडे केली होती. ज्यावेळेस ते आईने चाकू हातात घेतला त्यावेळेस आई म्हणाली होती की बाळा, तू खूप मोठा माणूस होशील. त्याला कळच नाही की मी परीक्षेला चाललो आहे, चाकू काय आण म्हणते, चाकू दिला की तू मोठा माणूस काय होईल असं म्हणते. त्याने पुन्हा विचारलं की तू आई असं का म्हणतेस. तर त्यावेळेस तिने आईने दिलेलं उत्तर सगळ्या आईंनी आणि पालकांनी लक्षात ठेवावं. ती म्हणाली आई की बाळा नरेंद्रा, मी तुझी परीक्षेला जाण्यापूर्वी परीक्षा घेतली, बघितलं की तू चाकू कसा हातात देतोस, तू पातं स्वतःकडे ठेवलंस आणि मूठ माझ्याकडे केलीस. जी माणसं वेदना स्वतःकडे आणि सुख दुसऱ्याकडे करतात ती आयुष्यात मोठीच होत असतात. हे पालकांना ओळखता आलं पाहिजे, जे विवेकानंदाच्या आईला ओळखता आलं होतं. आपण अट्टहास करू नका की माझ्या मुलांनी गाणंच म्हणलं पाहिजे, माझ्या मुलांनी डान्सच केला पाहिजे, माझ्या लेकीने चित्रच काढलं पाहिजे. त्याला जसं काढायचं तसं काढू द्या. ज्या घरात प्रवेश केल्याबरोबर तिथल्या भिंतीवर अशा वाकड्या वाकड्या रेघा असतात ना, तिथं अभिव्यक्तीला सुरुवात झालेली असते. आणि जिथल्या माझं खाण्यामध्ये काहीच नसतं ठेवलेलं, सगळं व्यवस्थित असतं की समजायचं की इथं दुडूदुडू धावणारी पावलं नाही आहेत. पण शाळामधून अशा पद्धतीनं आपण देताय
खूप छान. एकदा ह्या सगळ्या शिक्षकांसाठी टाळ्या वाजवा. 2च ओळी सांगतो. छान छान गुरुजी माझे छान किती बाई, छान छान गुरुजी माझे छान किती बाई, आणि रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येई. येऊले येऊले आम्ही आणि गुरुजी किती मोठे, येऊले येऊले आम्ही आणि गुरुजी किती मोठे, कधीसुद्धा आमच्याशी ते बोलत नाहीत खोटे. मोठे गुरुजी सांगतात मोठी नवलाई, आणि रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येई, रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येई, रोज रोज स्वर्गामध्ये खूप मजा येई. तुम्हा सगळ्यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, मुलांचं कौतुक करतो, सगळ्या स्टाफचं आणि सुजाताताई आणि त्यांचे मार्गदर्शक चंद्रशेखरजी यांचं अंतःकरणातून अभिनंदन करतो. मला माझ्या मित्राच्या सत्कारासाठी येता आलं याचं मी स्वतःला भाग्यवान समजतो की भीमाशंकर आप्पा आणि आम्ही एकत्र काम केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि त्यांची मुलगी एवढ्या मोठ्या हुद्द्यावर चांगल्या पद्धतीनं पास होते, महाराष्ट्रात पहिली येते. त्यांचंही मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि तुम्ही दिलेल्या या संधीबद्दल आपल्या ऋणात राहून थांबतो. तुम्हाला गाणी पाहायची आहेत, आमची भाषणं कमीच असतात, ती बरोबर मी 7 मिनिटामध्ये संपवलेलं. धन्यवाद.